सर आज आयसीयू मध्ये ऍडमिट आहे माझा मुलगा. आज म्हणजे एकदम असं ह्याच्यामध्ये आहे सर, की दुकानामध्ये बसलेला होता सर. ते असं काय बाहेर नव्हता, काही नव्हता, दुकानामध्ये होता. 3 जण आले सर त्याला. 3 आणि त्यांनी वार केलेले आहेत सर त्याच्यावर. आणि मेन म्हणजे तो काय असा फालतू मधला नाहीये, शिकायलेला फार्मसी केलेला मुलगा आहे माझा. आणि 3 येऊन त्याला त्यांनी वार केलेले. मेन म्हणजे त्याला मारून टाकण्याची धमकी दिलेली सर. आणि की आम्हाला त्याला फोन येत होते सर अधूनमधून की आम्हाला की तू खंडणी दिली पाहिजे. तेच नेमका आमचा प्रश्न आहे की तो एक होतकरू तरुण आहे, मेहनती आहे, स्वतःची दुकान चालवतो, सोशल मीडियावर तो इन्फ्लुएन्सर चांगल्यापैकी आहे. तर त्याचा असं कुठल्या गुन्हेगारांशी काही संबंध नसताना त्याच्यावर एवढा मोठा हल्ला कसा होता? मग ते सर ते काय बोलते की आम्हाला तू खंडणी दिली पाहिजे. खंडणी पाहिजे आम्हाला, तू महिन्याला आम्हाला काहीतरी असा आमचा महिना काढून दिला पाहिजे. आमची कापड दुकान आहे सर, कापड दुकानची आम्ही खंडणी कसं काय देऊ शकतो त्यांना? जर नाही दिलं तर मी तुझा मर्डर करल, तुला मारून टाकल, तुला वाचू देणार नाही.